नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा जी असते आणि त्यानंतर सर्व तयारी वगैरे आवराआवर करायची असते, कारण लक्ष्मीपूजन झाली आणि नंतर पाडवा तसेच भाऊबीज असते. तर त्यानंतर आपल्याला वेध लागतात ते माहेरी जाण्याचे. तसेच मला वेध लागले होते माझ्या माहेरी नाशिकला जाण्याचे. तर मी लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा जी असते ती पटापट आटोपून घेतली. त्यानंतर सकाळचा स्वयंपाक होता, तर पटापट स्वयंपाकसुद्धा करून घेतला, कारण मला आज सगळी तयारी करून लक्ष्मीपूजनची जी उत्तर पूजा जी असते त्या पूजेतले निर्माल्य वगैरे असतं ते सुद्धा मला विसर्जन करायला जायचं होतं आणि ते सर्व निर्माल्य वाहत्या पाण्यातच मी विसर्जन करते. त्यामुळे मला सर्व काही आवरून, पूजेचंही सर्व आवरून आणि घरातलंही सर्व आवरून त्यानंतर बॅगासुद्धा पॅक करायच्या होत्या. त्यामुळे मग मी पटापट आधी स्वयंपाक करून घेतला. देवपूजा झाल्यानंतर सर्वात आधी आपण जेव्हा स्वयंपाकातून मोकळे होतो ना, तेव्हा आपण बाकीच्या कामांमध्ये व्यवस्थित लक्ष घालू शकतो. आणि स्पेशली जेव्हा आपल्याला कुठे गावी किंवा कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल, तेव्हा तर ही कामं सर्वात आधी आटोपून घेऊन आपण मोकळं व्हायचं असतं, कारण बाकीची पण कामं लाईनअप असतात. आता माझं असं झालं होतं की लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनंतर जे काही पसारा जो झालेला होता तो सर्व पसारा आवरायचा होता. म्हणजे बाहेर जे अंगणामध्ये रांगोळ्या वगैरे काढलेल्या होत्या त्यासुद्धा क्लीन करायचा होता. त्यानंतर झाडांना पाणी घालायचं होतं आणि अंगणामध्ये रांगोळी आपण काढतो, पण त्यानंतर ती पुसणंसुद्धा महत्त्वाचं असतं. नाही तर मी नाशिकहून येईपर्यंत ते तसंच राहिलं असतं आणि मग ते खूप वाईट दिसतं. म्हणजे नवीन नवीन रांगोळी टाकलेली सुंदर दिसते, पण जशी जशी ती जुनी होत जाते त्यावर धूळ माती चढते आणि मग ते अजून वाईट दिसायला लागतं. त्यामुळे मग मी सर्वात आधी ही जी रांगोळी आहे ती गोळा करून घेतली आणि क्लीन करून घेतलं अंगण. त्यानंतर मला झाडांना पाणीसुद्धा घालायचं होतं आणि नंतर आपले जे दिवाळीमध्ये जे आपण काही कपडे घातलेले होते ते सर्व कपडे असेच ठेवलेले होते, कारण आपल्याला कुठेतरी थोडाफार घाम येतो आणि तसेच कपडे पॅक करून ठेवले तर त्या कपड्यांना वास वगैरे येऊ शकतो, कपड्यांची लाईफ कमी होते. त्यामुळे कोणतेही कपडे जर मी यूज केले तर त्यानंतर मी थोडे हवेवर ठेवते 24 तासासाठी वगैरे व त्यानंतरच पॅक करते आणि जेव्हा पुन्हा घालायचे असतील तेव्हा मग ड्रायक्लीन करूनच यूज करते. तर अशा प्रकारे मला तीसुद्धा सर्व पॅकिंग वगैरे करायची होती. तर मी सर्वात आधी आमच्या अंगणातील जी झाडे आहेत त्या झाडांना पाणी घालून घेतलं, कारण मला माहिती मी गेल्यानंतर लवकर झाडांना पाणी मिळणार नाही आहे. त्यानंतर आमचं जे मेन जे अंगण आहे, म्हणजे पायऱ्या वगैरे आहेत आणि वृंदावन आहे, ते सुद्धा पुन्हा मी एकदा धुवून काढलं, कारण रांगोळीमुळे खूप अशी पायाला रांगोळी लागते कधी कधी आणि खूप कचकच होते. त्यामुळे मग मी पाणी मारून पुन्हा एकदा ते सर्व धुवून काढलं स्वच्छ. तर दिवाळी संपलेली आहे, लक्ष्मीपूजन झालं, पाडवा झाला, भाऊबीजसुद्धा झाली आणि नेहमीप्रमाणे सर्व सण संपल्यानंतरची तयारी, त्यानंतरची कामं, त्यामध्येच मी थोडीशी अडकलेली आहे. कारण मला माहेरी पण जायचं आहे नाशिकला आणि माहेरी जाण्यासाठीची पण थोडीशी तयारी माझी सुरू आहे. पॅकिंग वगैरे करायची आहे. त्यासाठी मी काय केलं की स्वयंपाक दोन्ही वेळेचा करून घेतला, कारण मला जास्त वेळ स्वयंपाकात घालवलं की मग मला बाकीची पण तयारी असते. म्हणजे सर्वच आवरून जायचं असतं मला, कपडे वगैरे धुवून वगैरे सगळं क्लीन करून, घर क्लीन करून जावं लागतं. त्यामुळे आधी घरातलं सगळं व्यवस्थित आवरणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर बॅग पॅकिंगसुद्धा करायची होती, म्हणून मी स्वयंपाकाचं जास्त भानगड नाही ठेवली. एकाच वेळेला दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून घेतला. आता मला फक्त थोडासा भात लावायचा आहे, कारण मी दुपारी भात केला नव्हता. तर आता मला थोडासा खिचडी टाईप काहीतरी मी करणार आहे, त्या चपाती भाजीबरोबर सोबत खायला म्हणून, म्हणजे ताजं काहीतरी पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर मी बॅग पॅकिंग करणार आहे, कारण मला नाशिकला माहेरी जायचं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. कारण मे महिन्यामध्ये मी नाशिकला गेली होती आणि त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाणार आहे आणि आता जाऊन आल्यानंतर सुद्धा डायरेक्ट मला कदाचित मे महिन्यातच, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात तेव्हाच जायला मिळणार. म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. पप्पांना भेटणार एवढ्या दिवसानंतर, बहिणींना भेटणार, तर खूप एक्सायटेड आहे.
पण ना जाणं आणि येणं हा प्रवास खूप कंटाळवाणा वाटतो. ट्रॅव्हल करायला फार कंटाळा येतो आणि बॅकपॅकिंग वगैरेचा सुद्धा खूप कंटाळा येतो. पण इव्हेंच्युअली करावं तर लागणारच आहे. आपण कुठे जाणार तर आपल्याला प्रॉपरली सगळं बॅग वगैरे तर भरावीच लागणार आहे. तर मी आता म्हणजे स्वयंपाक तर माझा नाहीच आहे, त्यामुळे मग मी आता फ्री आहे. संध्याकाळची बत्ती वगैरे सुद्धा केली आणि मी आता बॅग पॅक करणार आहे, कारण उद्या सकाळी मी नाशिकला जाण्यासाठी निघणार आहे. म्हणून मी आता बॅग वगैरे पॅक करून व्यवस्थित मग शांततेने झोपू शकते. सकाळी उठून जास्त काही तयारी नसणार मला, फक्त आंघोळ वगैरे करायची, बॅग उचलायची अँड वी आर रेडी टू गो. चला तर मग तुम्हाला पटकन मी दाखवते की मी कशा प्रकारे बॅग पॅक करते, मी काय काय तयारी करते ते. आम्ही ट्रेनने नाशिकला जाणार होतो, त्यामुळे मला जास्त काही कपडे घ्यायचे नव्हते आणि एकच अशी बॅग घ्यायची होती की ज्यामध्ये माझे 2-2 कपडे आणि माऊचे 2-2 कपडे बसतील. कारण ट्रेनने जायचं म्हटल्यावर जास्त पसारा नेण्यात अर्थ नव्हता. जेव्हा कार असते, आपली प्रायव्हेट गाडी असते, तेव्हा आपण थोडंफार सामान एक्स्ट्रा नेऊ शकतो. पण मी ह्यावेळेस फार कमी सामान नेणार होते, कारण जास्त सामान असलं की खूप हाल होतात, स्पेशली जेव्हा ट्रेनने जायचं असतं तेव्हा. मग मी आता बघते की कोणती बॅग माझ्यासाठी सफिशियंट आहे. ॲक्च्युली ह्या ज्या बॅगा आहेत त्या सर्व कपड्यांनी भरलेल्या आहेत. मग त्या एक्सचेंज करायच्या असतील, म्हणजे कपडे काढून ह्या बॅगेतून त्या बॅगेत टाकायचे, मग बॅगा मोकळ्या करायच्या आणि मग त्यानंतर आपली बॅग भरायची. तर मी बघते की यापैकी कोणती बॅग मला सफिशियंट असेल. पण मला ती ब्राऊनवाली बॅगच बेटर वाटते, कारण आमचे 4-5 कपडे आणि थोडंफार सामान तर असणारच आहे. तर जास्त काही मी घेणारच नाही आहे. तरीसुद्धा मी बघत होती, तर ही ग्रेवाली बॅग मला बेटर वाटली. पण यापेक्षा मला ती ब्राऊनवाली बॅगसुद्धा मला चांगली वाटते. तर मी काय केलं, आता ग्रेवाली बॅग मोकळी केली आणि त्यातले सर्व कपडे काढून घेतलेले आहेत. म्हणजे जर मला एक बॅग नाही पुरली तर मला तीसुद्धा बॅग रेडी करण्यासाठी मी ती खाली करून घेतलेली आहे आणि बाकीचे सगळे कपडे दुसऱ्या बॅगेमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे. ॲक्च्युली हे कपडेसुद्धा माझ्या बहिणीसाठी मी साड्या वगैरे घेतल्या होत्या, पण मला ट्रेनने जायचं म्हटल्यावर मी एवढं सगळं सामान घेऊन जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मला कोणते ड्रेसेस न्यायचे आहेत. ॲक्च्युली व्लॉग बनवायचा म्हटल्यावर थोडेसे व्यवस्थित ड्रेसेस घ्यावे लागतात, पण मी नाही घेतले. फक्त 2 ड्रेस घ्यायचे ठरवले, मी जास्त काही घेणार नाही आहे. कारण खरंच खूप हाल होतात ट्रेनने आणि बसने जेव्हा आपण प्रवास करतो आणि ओझे जेव्हा आपल्या हातात असतात तेव्हा खूप हात वगैरे पण माझे तर खूप दुखतात. म्हणून मी जास्त काही घेणारच नाही आहे. भले ब्लॉग शूट करायचा असेल तरी आहे त्या ड्रेसेसमध्ये करून टाकेन. तर अशा प्रकारे मी ह्या कपाटामध्ये सुद्धा बघते की काही कपडे आहेत का मला नेण्यासाठी. ॲक्च्युली हे कपाट आमचं 3 नंबरचं कपाट आहे, ज्यामध्ये आमचे रेग्युलर कपडे असतात, म्हणजे रोज घालायचे जे ड्रेसेस असतात ते ह्याच कपाटामध्ये असतात आणि बाकीचे 2 कपाट आहेत ते म्हणजे कधीतरी घालण्याचे कपडे ठेवण्यासाठी असतं. तर अशा प्रकारे मी अरेंजमेंट केलेली आहे की रोज आंघोळीनंतरचे कपडे वगैरे, रेग्युलर कपड्यासाठी हे कपाट. मी विचार करते की कोणते कपडे घेऊ, कोणते नको घेऊ, असा विचार चालू आहे माझा आणि जरा विचार करूनच घ्यावे लागतात कपडे, कारण नाशिकला थंडीसुद्धा लगेच दिवाळीनंतर स्टार्ट होते, तर त्या हिशोबाने कपडे घ्यावे लागतात. तर मी ही ब्राऊन बॅगच फायनल केलेली आहे. ही बऱ्यापैकी मोठी बॅग आहे आणि आपण एक जण व्यवस्थित सांभाळू शकतो अशा प्रकारची ही बॅग आहे. तर बघा, मला जेवढे गरजेचे आहे तेवढेच मी कपडे घेत आहे. बॅग भरण्याबरोबरच घरातलंही आवरायचा, पसारा आवरायचं सुद्धा माझं काम सुरू होतं. तर हे जे लटकन वगैरे मी दिवाळीसाठी आणलेले होते आणि डेकोरेशनसाठी दिवाळीला घरात लटकवलेले होते, ते सर्व काढून मी आता पुन्हा बॅगेत भरून ठेवत आहे, कारण दिवाळी संपलेली आहे आणि हे सगळं असंच लटकवून ठेवलं तर त्यावर धूळ वगैरे जमते, त्यामुळे मी ते सर्व काढून ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे ज्या साड्या मी दिवाळीत घातल्या होत्या त्या साड्यासुद्धा पुन्हा व्यवस्थित पॅक करून मी ठेवल्या आहेत, कारण कसं आहे ना, आपण कधी गावी निघून जातो, हे सर्व वरच राहतं आणि मग त्याला धूळ वगैरे लागू शकते. त्यामुळे माऊचेसुद्धा कपडे वगैरे मी पुन्हा बॉक्समध्ये भरून ठेवते, जे दिवाळीत तिने घातले होते. दिवाळीत यूज केलेले सर्व कपडे पुन्हा पॅक करून जागेवर ठेवून दिले, कारण एकदा माहेरी गेल्यावर आपण 10-12 दिवस तरी येत नाही, मग तोपर्यंत तो पसारा सगळा वरच पडून राहतो. त्यामुळे हे सर्व आवरून जाणं फार महत्त्वाचं असतं. हा बघा कसा झोपलाय, लालू लालू उठ, कसा झोपलाय ना हा, लवकर नाही उठणार बहुतेक तो. आता फक्त खिचडी करायची बाकी आहे, ती मी पटापट करून घेते.
माझ्या बॅगा भरून झालेल्या आहेत आणि उद्याची माझी मोस्ट ऑफ सगळी तयारी जी आहे ती झाली आहे. फक्त मला थोडंसं माझे जे स्किन केअरचे जे प्रोडक्ट्स असतात ते घ्यायचे राहिलेत आणि त्यामध्ये म्हणजे स्किन केअर प्रोडक्ट्स म्हणजे रोजचं डेलीचं मॉइश्चरायझर किंवा डेली सनस्क्रीन वगैरे जे मी वापरते तर ते फक्त प्रोडक्ट्स घ्यायचे माझे बाकी आहेत. कारण मी ते उद्या जायला निघणार आहे म्हणजे सकाळपर्यंत. उद्या सकाळी जाणार आहे तर मग उद्या सकाळी यूज करायला ते लागणार आहेत म्हणून ते मी लगेच बॅगमध्ये भरत नाही आहे. पण ते मी लास्ट मोमेंटला जेव्हा मी निघेल तेव्हाच मी ते बॅगमध्ये भरणार आहे. तर त्याच्यामध्ये माझं जे डेलीचे क्रीम्स असतात मॉइश्चरायझर वगैरे सनस्क्रीन वगैरे नाईट रुटीनचे क्रीम्स आहेत तर ते सर्व मी यूज करणार आहे. आणि रिसेंटली मला खूप पिंपल्स येतात. हे बघा इथे किती पिंपल्स आले, काय माहिती कशामुळे आले. मे बी दिवाळीला जो मी सिम्पल मेकअप लुक केला होता पण मी जास्त काही यूज नाही केलं, फक्त फाउंडेशन लावलं होतं पण तरीसुद्धा मला इकडे पिंपल्स आले. काय माहिती कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा आपल्याला लेडीजला अशा प्रकारचे पिंपल्स येतात. आणि शक्यतो इथे ह्या साईडला मला जास्त पिंपल्स येतात आणि हे एक खूप मोठा सिम्बल आहे, लक्षण आहे की तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो म्हणून अशा प्रकारचे पिंपल्स ह्या साईडला वगैरे येतात. पण मला इकडे कपाळावर कधीच येत नाही, पहिल्यांदा मला इकडे पिंपल्स आलेत. तर मला जरा बघायला लागेल त्याचं काय रिझन आहे वगैरे. तसं मी ॲलोवेरा जेल वगैरे लावलेलं आहे की थोडेसे कमी व्हावे म्हणून, डाग वगैरे पडू नये म्हणून. आणि ॲलोवेरा जेल बेस्ट आहे स्किनसाठी. जर तुमच्याकडे कोणतेही क्रीम नसेल तर तरी तुम्ही रोज एकदा ॲलोवेरा जेल लावलं आणि स्किनला नॉर्मल आयसिंग केलं तरीसुद्धा स्किन आपली रिजेन्युएट होते. मी तर रोजच आयसिंगसुद्धा करते पण रिसेंटली मला जास्तच पिंपल्स यायला लागले आणि माझा विचार चालू आहे का डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन व्हिजिट करायचा, स्किनसाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची. कारण मी अजूनही प्रॉपर ट्रीटमेंट घेतलेली नाही. बघू आता नाशिकहून आल्यावर मी ते काम पहिले करणार आहे. तर अशा प्रकारे होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.